या ठिकाणी आपण इयत्ता 7वीमधील विज्ञान विषयातील 4था चॅप्टर न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पाठाबद्दल याच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवातील पोषण याची माहिती आपण या भागामध्ये घेऊया. लेट्स रिकॉल, थोडं आठवून बघायचं आहे. काही मागच्या अभ्यासक्रमावर प्रश्न इथे विचारलेले आहेत. व्हॉट इज मालन्यूट्रिशन? मालन्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. कुपोषण म्हणजे काय? आपल्याला इयत्ता 6वीमध्ये 7वा चॅप्टर होता तो भाग आपल्याला इथं बघायचे. त्यामध्ये आपल्याला व्हॉट इज मीन बाय मालन्यूट्रिशन याची व्याख्या दिलेली आहे. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportions from the diet. कुपोषण कधी येतं? जेव्हा शरीराला व्यवस्थित प्रमाणात जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे पोषक द्रव्य आहेत, ते पोषक द्रव्य जेव्हा मिळत नाहीत तेव्हा हे कुपोषण होत असतं. Malnutrition occurs when all nutrients that body needs are not obtained in the proper proportions. Next, which are the ways to prevent malnutrition? हे कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते कोणते आहेत? The ways of prevent malnutrition is to take nutrition in proper way. आपण जे पोषक द्रव्ये आहेत अन्नपदार्थामध्ये ते व्यवस्थितरित्या घेतले पाहिजे. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवामध्ये काही जी जीवन प्रक्रिया आहे त्या अखंडितपणे सुरू असतात. सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी and for the growth and health of our body are called foodstuffs. आणि आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराच्या वाढ होण्यासाठी, आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचं डायजेशन म्हणजे पचन अँड ॲसिम्युलेटेड म्हणजे सांत्मीकरण होऊन जी ऊर्जा प्राप्त होते त्या ऊर्जेला काय म्हटलं जातं? त्या पदार्थांना आपण फूडस्टफ्स असं म्हणतो, अन्नपदार्थ असं म्हणतो. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक हे आपल्याला अन्नामधून मिळत असतात. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. पोषक द्रव्याचं हे 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स जे बृहत पोषक जास्त प्रमाणात लागणारे, मायक्रोन्यूट्रिएंट्स सूक्ष्म पोषक म्हणजे की कमी प्रमाणात लागणारे. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यासारख्याची शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते. दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. हे जे जास्त प्रमाणात शरीराला लागतात ते आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स. And minerals and vitamins are required in very small quantity. They are called micronutrients. खनिज, क्षार, जीवनसत्व हे शरीराला कमी प्रमाणात लागतात. अशा जीवनसत्वांना मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्य असं म्हटलं जातं. आता न्यूट्रिशनची डेफिनेशन्स काय दिलेली आहे बघा इथं. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड न्यूट्रिशन. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट, नीड फॉर न्यूट्रिशन्स म्हणजे पोषणाची गरज. काय पोषणाची गरज? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आपण जे कार्य करतो, काम करतो त्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा करणे हे एक महत्त्वाचं साठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते. नेक्स्ट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपल्या शरीराचा
विकास आणि वाढ होण्यासाठी आवश्यकता असते न्यूट्रिशनची. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज, पेशीची झीज भरून काढणे आणि ऊतींची दुरुस्ती करणे यासाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज असते. टू फाईट डिसीज, आणि आपल्या शरीराला रोगापासून वाचवणं, आपल्या शरीराचं रोगापासून संरक्षण करणं, हे सुद्धा यासाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज ही लागत असते. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स अँड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स, हे दोन प्रकार पोषणाचे पडत असतात. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स अँड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स म्हणजे स्वयंपोषित आणि हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन्स म्हणजे परपोषण. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन, सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स, दिस इज कॉल्ड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन्स. काही सजीव हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते त्यावर स्वतःचं पोषण करत असतात. ही जी पोषण पद्धती आहे, या पोषण पद्धतीला स्वयंपोषण पद्धती असं म्हणतात, जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करून आपलं पोषण करत असतात. आणि नेक्स्ट दुसरी जी आहे ती हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स, म्हणजे परपोषण. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर देअर फूड, दिस इज कॉल्ड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स. काही सजीव हे अन्न मिळवण्यासाठी अन्नासाठी इतर सजीवावर, वनस्पती किंवा प्राण्यावर अवलंबून असतात आणि ते त्यांच्यावर पासून स्वतःचं पोषण करत असतात. या पोषण पद्धतीला हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन्स म्हणजे परपोषण असं म्हटलं जातं. न्यूट्रिशन्स म्हणजे काय, गरज काय न्यूट्रिशनची, नीड फॉर न्यूट्रिशन्स अँड टाईप्स ऑफ न्यूट्रिशन्स, या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर ॲटोट्रॉफिक प्लांट्स. ॲटोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषित वनस्पती. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस्ड देअर ओन फूड, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार कशा पद्धतीने करतात. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस्ड देअर ओन फूड. प्लांट्स आल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ, वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल, कशाच्या सहाय्याने करतात ते, तर सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज युजिंग वॉटर अँड न्यूट्रियन्स फ्रॉम द सॉइल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. वनस्पती जमिनीतील पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड, पोषक द्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपलं अन्न हे कुठे तयार करत असतात, इन देअर लीव्ज, पानामध्ये तयार करत असतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. आणि या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं, फोटोसिंथेसिस, म्हणजेच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं म्हटलं जातं. या ठिकाणी फोटोसिंथेसिसची प्रोसेस या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. यामध्ये वनस्पती सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल्स आणि जमिनीमधील जे मिनरल्स, वॉटर्स जे आहेत ते सर्व शोषून घेऊन या सर्वांचा वापर करून अन्न हे आपलं तयार करत असतात आणि ऑक्सिजन हे बाहेर सोडत असतात. इथं एक केमिकल रिॲक्शन दिलेली आहे. यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर यांचा उपयोग करून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि त्याचबरोबर सनलाईट आणि क्लोरोफिल, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य यांच्या मदतीनं वनस्पती हे प्रोडक्ट्स काय निर्माण करत असतात, फूड हे ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये निर्माण करत असतात आणि प्लस ऑक्सिजन हा या प्रक्रियेद्वारे बाहेर टाकला जातो. नेक्स्ट, प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेमध्ये करत असतात
आणि ही ऊर्जा ही अन्नाच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवत असतात. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ॲब्झॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. जे मुळं असतात ते मुळं जमिनीमधून पाणी, खनिजं आणि क्षार ही शोषण्याचे काम करत असतात. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्ज. आणि हे पानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांचं जे खोड आहे ते खोड करत असतं. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा थ्रू विच दे टेक इन टू द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. पानावरील छिद्रांना, जे छिद्र असतात पानांना, त्या छिद्राद्वारे ते सूर्यप्रकाश शोषून घेऊन त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करत असतात. आणि या प्रक्रियेमध्ये द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल. ज्या त्यांच्या पानामध्ये क्लोरोफिल असतो, हरितद्रव्य असतो, विच ॲब्झॉर्ब सनलाईट, ते सूर्यप्रकाश शोषून घेतात, हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. या सर्व प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा बाहेर टाकला जातो. बिसाइड्स लीव्ज, फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू. पानाबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही वनस्पतीचे इतर भाग सुद्धा होत असते, ज्यामध्ये हिरवं खोड यामध्ये सुद्धा ते होत असते. त्यामध्ये सुद्धा काय असतं, ॲज दे कंटेन क्लोरोफिल, त्यामध्ये सुद्धा हरितद्रव्य हे असतं. यानंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. आता वनस्पतीमधील जी वहन क्षमता आहे, वहन व्यवस्था आहे, ती आपल्याला बघायची. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स, ज्याप्रमाणे ॲनिमल्समध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये सुद्धा. फलम. वनस्पतीमध्ये दोन प्रकारच्या वहन व्यवस्था असतात. एक झायलम म्हणजे जलवाहिन्या अँड फलम म्हणजे रसवाहिन्या. द झायलम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. झायलमचं काय काम आहे जलवाहिन्यांचं? इट ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. मुळापासून खनिज, क्षार आणि पाणी हे सर्व वनस्पतीच्या भागांना पोहोचवण्याचं कार्य हे झायलम म्हणजेच या जलवाहिन्या करत असतात. अँड द फोलम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम द लीव्ज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स वेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोअर्ड. आणि या रसवाहिन्या ज्या असतात, फोलम जे असतात, ते काय करत असतात, ते फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत असतात, ग्लुकोज ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत असतात. थ्रू द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, दे डू नॉट हॅव सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रेटिव्ह सिस्टीम. प्लांट्समध्ये अशा प्रकारची वहन क्षमता असते, त्यामध्ये आपल्या प्राण्याप्रमाणे जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, अशा प्रकारच्या सिस्टीम या वनस्पतीमध्ये असत नाही. या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये कशा प्रकारे रूट्स जे आहेत ते या सर्व वनस्पतींच्या भागांना मिनरल्स, वॉटर हे सप्लाय करण्याचं काम करत असतात. यानंतर काही प्रश्नांची उत्तरे इथं आपल्याला शोधण्यासाठी सांगितलेले आहेत. व्हॉट इज केमोसिंथेसिस? केमोसिंथेसिस म्हणजे काय? ज्याप्रमाणे फोटोसिंथेसिसमध्ये वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साह्यानं आपलं अन्न तयार करत असतात, त्याचप्रमाणे केमोसिंथेसिसमध्ये केमिकल सबस्टन्सच्या साह्यानं, इनऑर्गॅनिक केमिकलच्या साह्यानं प्लांट्स हे फूड तयार करत असतात. यानंतर प्लांट्स प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वनस्पती
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बोहायड्रेट्स तयार करतात, तयार करत असतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि ही कार्बोहायड्रेट्स जे आहेत हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार होत असतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रथिने ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजनपासून बनत असतात. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. आणि हा जो प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात. नायट्रोजन हवेमध्ये किती टक्के आहे ते आपल्याला माहीत आहे. आपण गेल्या वर्षी तसं हवेमध्ये शिकलेलं आहे की नायट्रोजन हा हवेमध्ये 78% आहे, 78%. परंतु तो कशा पद्धतीने वापरला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन हा वायू रूपात असतो. जसं ऑक्सिजन डायरेक्ट असतो तसं नायट्रोजन असतो का हवेमध्ये? असत नाही. हवेवर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. वनस्पती हा वायू रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. इट नीड्स टू बी फिक्स्ड. त्यासाठी त्याचं स्थिरीकरण होणं आवश्यक असतं. अँड इट कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स. आणि त्याचं रूपांतर हे संयुगामध्ये होणं आवश्यक असतं. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड्स. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीनं होतं. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. या पद्धतीमध्ये 2 प्रकारचे सूक्ष्मजीव हे नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. रूट नोडल्स ऑफ लिग्नोनियस प्लांट्स कंटेन द रायबोजियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. रायबोजियम हे सूक्ष्मजीव जे सिंबावर्गीय वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये असतात. These microorganisms absorbs atmospheric nitrogen and convert it into its nitrates a compound. आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲजिक्टोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉइल. मातीमध्ये ॲजिक्टोबॅक्टर हे मायक्रो सूक्ष्मजीव असतात. अँड दे आल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. आणि ते हवेतील नायट्रोजनचं रूपांतर संयुगामध्ये करत असतात. रूट्स ऑफ लिग्मिनियस प्लांट्स. सिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? बघा, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लाइटनिंग्स और थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन्स. पावसाळ्यामध्ये आकाशामध्ये विजा चमकत असतात. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड विच इज अगेन ऑक्साइड टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. आणि जेव्हा या पावसाळ्यामध्ये विजा चमकत असतात तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ॲसिड तयार होतं आणि त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड हे बनत असतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. जेव्हा हे नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यात विरघळतं तेव्हा त्याचं रूपांतर हे नायट्रिक आम्लामध्ये होत असतं. विच गेट्स ॲडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि ते पावसाच्या पाण्याबरोबर हे जमिनीवर येत असतं. दिस ॲसिड रिॲक्ट्स विथ डिफरंट मिनरल्स इन द सॉइल अँड कन्वर्ट इन टू सॉल्ट्स. आणि ह्या जेव्हा जमिनीवर येतं तेव्हा हे जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया होऊन त्याचं रूपांतर हे क्षारामध्ये होत असतं. इट कन्वर्टेड इन टू साल्ट्स. प्लांट्स यूज दिस नायट्रोजन साल्ट्स फॉर देअर ग्रोथ. आणि वनस्पती या क्षाराचा उपयोग आपल्या स्वतःच्या वाढीसाठी करत असतात. यानंतरच्या भागामध्ये
आपल्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन्स म्हणजे सहजीवी पोषण. यामध्ये इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition. या सहजीवी पोषण या प्रकारामध्ये 2 किंवा अधिक या वनस्पती किंवा सजीव हे निकट सहसंबंधातून त्यांच्या पोषण, संरक्षण इत्यादी बाबी या साध्य होत असतात. आणि यालाच काय म्हटलं जातं, दिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन्स. यालाच सहजीवी पोषण असं म्हटलं जातं.